झोपूयात गाईस. कोणी काय बोलत नाही गाईस. सगळे आता झोपत दिसते कारण की आता वाजले 3:30. निघालाच गाईस. मरणाचा उशीर केलाय. जाऊया आता जातो. आम्हाला आहे ना सूर्योदय पाहिजे होता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गाईस तुम्ही बघू शकता कसला डेंजर घाट आहे आणि ना ह्या रस्त्याला कुणीच नाही गाईस. फक्त आमची एकट्याचीच गाडी चाललेली आहे. पण आम्हाला काय भीती वाटत नाही गाईस. आम्हाला एक बाबा दिसला होता. तो एकटाच चाललेला एवढा डेंजर रस्त्यातून. तो बाबा होता का भूत होता काय माहिती. आम्ही रायगडच्या पायथ्याशी पोहोचलोय. आता आमचा प्लॅन आहे की आम्ही रोपवेने जाणार आहे कारण की उन्हाळा लय आहे ना डेंजर. त्यामुळे लय डेंजर हाल होतील नाही का. जर आम्ही चलत चलत गेलो तर तोपर्यंत ऊन पडन. त्यामुळे आम्ही काय म्हणलो आधी रोपवेने जातो आणि मग गड फिरून घेतो. त्यानंतर मग खाली येताना चालत येऊ. रोपवे 8 वाजता चालू होणार वाटतं. आता 7:30 झाले ते. नाश्ता करू. कशा बसल्या तिथं बघा ना सगळ्या सेम सेम. आता आम्ही जेवण करतोय. जेवण नाही नाश्ता. आमचा चहा पण आहे ना. आम्ही किती छान दिसतो इकडे. खाऊ द्या आता. तर आता आमचा प्लॅन झालेला आहे. यांची भांडणं चालत गाईज ब्लॉग मध्ये यायला. गाईज आता आमचा प्लॅन झाला. आम्ही रोपवेने जाणार आहे आणि येताना मग चालत येऊ कारण की उन्हाच्या आधी म्हणलं गड फिरून होऊन नाही का. आणि उन्हाळा चालू झालाय. ऊन बघू शकता. सूर्य आता आलेला आहे. ती गर्दी बघा किती जास्त. सगळी शाळेची पोरं वगैरे आलेली दिसतात. ते सगळी पण रोपवेने जाणार आहे. आम्ही पण रोपवेने जाणार आहे. आता आम्ही रोपवेसाठी थांबलो इथं रांगेत. आता आम्ही जाणार रोपवेने. तसं माझ्यासाठी सेकंड टाइम आहे गाईज. एवढं काही नाही वाटत. मला ह्यांना भीती वाटते गाईज. मी आहे ना. ओके आता तुझ्या भरोसा. रोपवे आली ते. आता आम्ही बसणार आहे फायनली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर गाईज फायनली आपली रोपवे चालली ते. बघू शकता तुम्ही गाईज. रायगड आहे. स्वर्ग आहे म्हणतात ते खरं आहे. हाय का नाही स्वर्ग बघा. काही सगळ्यात उंच किल्ला आहे ना रायगड. आवाज येतो कानात कसतरी होते पण लय भारी वाटते. आता लय बेकार फिलिंग म्हणजे का भीती वाटते. ते कारण की लय हळूहळू चाललंय आता आणि एकदम असा कर 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 आवाज येतोय. वाव यार खाली काय दृश्य आहे. ओ माय गॉड एकदम भारी. फायनली आता आम्ही ना इथून ट्रेक चालू केलेला आहे. आता आपल्याला बरंच काय काय बघायचंय. बाजारपेठ महाराजांची समाधी वगैरे. तर चला एक बघूया सुरू करू. अयो गाईच पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या आहेत. अयो इथंच ट्रेक करून तर काय खरं नाही. पण जाताना आम्हाला ट्रेक करूनच जायचे खाली. आता आलो आम्ही रोपवेने. पूर्णपणे बघायचं म्हटलं तर आपल्याला 2 ते 3 दिवस लागतात. आज आपण अति महत्वाच्या 18 ठिकाणं 1-1.25 तासामध्ये फिरून घेणार. 22 ठिकाणाची मी तुम्हाला माहिती देणार. गाईज आधीच्या काळातले वॉशरूम. एक राणी महल, हे दुसरं राणी महल आणि असे 6 आहेत गाईज. आपल्या महाराजांच्या तशा तर 8 राण्या होत्या पण रायगडावरती ना 6 राण्या राहायच्या त्यामुळे 6 महल. त्यांचा बेड आणि पलीकडच्या साईडला काइंड ऑफ हॉल नाही का म्हणजे लोक भेटायला आली की तिकडे बसणार. तिकडे आहे धान्य कोठारी आणि हे जे बघताय ना तुम्ही हे आहेत मंत्र्यांचे राजवाडे म्हणजे मंत्री लोक इथे राहायचे. काही तिकडे आपले राजांचे महाल होते आधी. इकडे वरती कुणी चढायचं नाहीये असं सांगितलंय. चौथरा छत्रपती शिवाजी महाराजांचं बेडरूम. हा राहता राजवाडा पूर्वी 2 मजली होता. शिवाजी महाराज या चौथऱ्यावरती अखेरचे 10 वर्ष राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि आपल्या राजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680. आयुष्य किती लाभलं? 50 वर्ष. दादानो 50 वर्षामध्ये आताचा माणूस काय करतो? तुम्ही आम्ही 20 वर्ष कसे गेले? बालपणात निघून गेले. उरले 30 वर्ष स्वतःच्या मनासारखं घर देखील उभं करू शकत नाही. अनेक राजे पाहिले बाप दादांची गादी घेतली पण एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज त्याने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती 365 गडकिल्ले जिंकले आणि आपल्या राजाने अखेरचा श्वास या चौथऱ्यावरती सोडला. 3 एप्रिल 1680 वार शनिवार हनुमंत जयंती चैत्र पौर्णिमा. राजांचं निधन रायगडावरती इथे झालं. कॉइन बनायचे. तिकडं आहे टकमक टोक आणि टकमक टोक हा रायगडाची मेन बाजू आहे आणि आपण ज्याने आलोय ती मागची बाजू होती म्हणजे रोपवेने आलेलो. आता आम्ही चाललोय गाईज खलबत खाना बघायला. गाईज आता आम्ही चाललोय खलबत खाण्यामध्ये म्हणजे इकडे आहे ना गुप्त चर्चा व्हायची. बघू शकता गाईज कसे आपण चाललोय इकडून. इकडून चष्मा काढायला लागणार दिसत तर काहीच नाही. हे कसं आहे गाईज? हो ना थंड एकदम थंड आहे गाईज. आणि इथं गुप्त चर्चा व्हायची. काहीच रायगडावरून एवढं भारी वाटतंय ना
खूप छान, सगळ्या गोष्टी प्रॉपर कळते ते. आता सगळं बघितलंय, आता आम्ही तिकडे जातो महाराजांच्या दरबारात. आईच आता आपण आहे महाराजांच्या दरबारात. इकडे आपल्या महाराजांची प्रतिमा आहे. इमॅजिन करा एका काळी इथून महाराज चलत येत असतील असे. इथं सगळे ढोल नगाडे वाजत असतील. काय ओरा काय वाईब असेल ना. गाई तिथं आलं की महाराजांच्या मूर्तीला पाठ दाखवायची नाही आणि बुटा पण इथं काढायची नाही, खाली काढायची. बघा ना यार गाईज, बघतच राहू वाटते महाराजांकडे, एवढे सुंदर आहे. राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला. कुठे पाहिजे आता आम्ही चाललो बाजारपेठीकडे. इकडे तुम्ही बघू शकता बाजारपेठ, आणि ही बाजारपेठ एवढी उंच काय, कारण की आधीच्या काळात लोक आहेत ना घोड्यावरती शॉपिंग करायचे, बाजार करायचे असं आम्हाला ना गाईड सांगत होते. त्यामुळे बघा ना तुम्ही, घोड्याच्या उंचीची ना ही बाजारपेठ आहे. गाईड आत्ताशी 11 वाजले ते, आणि एवढं बेकार ऊन आहे ना, बापरे काय सांगू तुम्हाला. नशीब आम्ही ना रोपीने आलो, नाही तर अजून जास्त हाल खराब झाले होते. हा ना, आतापर्यंत आलो पण नसतो वरती, डेंजर हाल झाले असते आमचे. रोपीने आलो, बरं झालं. आता आपण चाललोय जगदीश्वराच्या मंदिराकडे, आणि मग आपल्या महाराजांच्या समाधी बघायची, त्या बरं टकमक बघायचे, बरंच काय काय. चला बघूयात. तर आता आम्ही ना पोहोचलोय जगदीश्वराच्या मंदिरापाशी. पोहोचलो नाही म्हणजे थोडंच लांब राहिलंय, आता पोहोचतोय आम्ही. मागचं वातावरण बघू शकता किती भारी वाटतंय. आता आम्ही चालूय जगदीश्वराच्या मंदिरात, आणि नंदी बघू शकता. आता आपण जगदीश्वराच्या मंदिरातले, आणि एका काळी इथं महाराज बसले असतील, इथं महाराजांनी जगदीश्वरांची पूजा केली असेल. हे फील करून इतकं छान वाटतंय ना. आम्ही जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण चालले आपल्या महाराजांच्या समाधीकडे. गाईज एक गोष्ट दाखवू का, आम्ही कुठे आहे आता सध्या, कुठे आहे, इतकं भारी वाटतं ना इथं बसून. बघायचंय का? बघा समोरच आपले महाराज आहेत, आणि इथं मस्त बसले शांत, नाही का, असं वाटतंय महाराजांसोबत आहे. लिटरली म्हणजे प्रत्येक गडावर गेलं ना महाराज असे फील होतात. आता आपण आहे आपल्या महाराजांच्या समाधीपाशी, आणि इकडे आहे त्या कुत्र्याची समाधी. सध्या जरा वादग्रस्त आहे, त्यामुळे याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाहीये. हा दगड बघू शकता, हा दगड ज्यांनी आपल्या या रायगडाचं बांधकाम केलं म्हणजे हिरोजी इंदुलकर. महाराज त्यांना म्हणले होते, तुम्ही एवढा किल्ला बांधला तर याच्या बदल्यात तुम्हाला काय पाहिजे. हिरोजी इंदुलकर म्हणले होते, फक्त माझ्या नावाचं एक दगड या रायगडाला लावा. आता आम्ही गडावरती ना जरा सावली शोधतोय, कारण की आम्हाला जेवायचे भूक लागली. ते इकडे बघू शकता, असे छोटे छोटे झाड आहेत, लय मोठे पण नाहीत. कुठं बसू काहीच कळना, ऊन तर मरणाच आहे. आणि आत्ताशी वाजले ते 12 वाजले तरी एवढं ऊन पडले, म्हणजे 12लाच ऊन पडतं ना. हा पण लय आहे डेंजर. मला तर वाटतं घरी जास्त बेकार काळी होणार आहे मी उन्हामुळं. कुठं बसायचं तेच कळना, भूक तर मरणाची लागली. ते फायनली आता आम्ही एक जागा शोधली त्या जेवायला. ते पण बघा कसलं आबडदोबड आहे, म्हणजे खाबड काय, नीट जागा नाही, प्लेन जागा नाही भेटलेली गाईच. पण आता कसं कुठेतरी ऍडजस्ट करायला लागतंय, त्यामुळे इथं बसून जेवतो आता आम्ही सगळे. तिथं बघा आम्ही कसं खायला बसलेलो आहे. आता जेवण वगैरे करून आता आम्ही चालू टकमक टोक बघायला. टकमक टोक बघून मग आम्ही जाणार आहे खाली, गड उतरणार आहे गाईच. आम्ही आता रोपवेने नाही जाणार, चालत आईच्या गावात. गाईच मग लॉलीपॉप पडला, त्याला उचलून टाकाय पण. गाईच त्याला मी उचलून काचेच्या डब्यात टाकले, मी उचलून खाल्लेला नाही. तर आता आम्ही चालले टकमक टोकाकडे. बघू शकता सगळेजण चालले ते. आता मी पण जाते. ऊन लय बेकार आहे गाईच, खरंच लय बेकार आहे. लय नको नको झाले लिटरली, बापरे. तुम्ही बघू शकता आता आम्हाला ह्या रस्त्याने जाताना जायचंय. आता आम्ही रोपवेने आलो होतो ना, मग जाण्याचा हा रस्ता आहे बघा, दिसतोय का तुम्हाला गाईज? यो आला. आम्ही टकमक टोकावरती, चला पुढे जाऊन बघू कसा व्ह्यू आहे. आता आम्ही पोहोचलोय टकमक टोकावरती. तुम्ही बघू शकता सगळीकडून कसलं भारी वातावरण आहे. आणि आपल्या शिवाजी महाराजांनी ना या टकमक टोकावरून कुणालाच ढकलून नव्हतं दिलं, म्हणजे नाही का की कुणालाच ही शिक्षा नव्हती दिली. पण आपल्या संभाजी महाराजांनी ना कुणाला सोडलं नव्हतं. ज्यांनी पण कुणी चुकी केलीत किंवा कुणी गद्दारी केलीत किंवा कुणी गुन्हा केलाय ना, त्यांना डायरेक्ट इथून महाराजांनी ढकलून दिलं होतं. तसंच पाहिजे त्यांना. तर आपल्या लोकांनी जर गद्दारी नसती केली ना गाईज, तर आपला इतिहास अजून काहीतरी वेगळा असता. पण तरी पण महाराजांमुळे तरी आपण अभिमानाने जगतोय. हेच कचरा टाकलाय राव, लय गाईबानी लोक असतात लय. तिथं बघा सगळेजण कसे बसले ते एका स्टॉल खाली. आम्ही सगळेजण सॉरी एका स्टॉल खाली आम्ही सगळेजण बसलोय, कारण की लय बेकार ऊन लागतंय. आणि इकडे फोटोशूट चालले, आम्ही कटाळून इथं बसलोय. कटाळून एवढं डेंजर ऊन आहे ना, ह्या स्टॉलला वल्ला केलाय आणि मग आता असं घेतलाय. रस्ता तर तुम्ही बघा आता कसा रस्ता आहे. ह्या रस्त्याने जायचं आता आम्हाला. चला गाईस, वी कॅन डू इट. गाईस इकडे बघा काहीतरी वादळ आलं होतं
आता त्या वादळात भूत अयो आलं आलं गाईस बघा 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 अयो ते असं वादळ काय येतंय अयो 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 आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय लय सगळे दमलेले आहेत खरं तर परत रोपवेने जायची इच्छा होती परंतु आम्ही म्हणलोय की एक्सप्लोर केलं पाहिजे थोडं तरी जायला लागणार आहे उन्हाळा लय डेंजर आहे बाबा मला वाटतं पावसाळ्यात यायला पाहिजे एकदा तरी दुसऱ्यांदा परत आले ते पण उन्हाळ्यातच आलेत तोंड बघा काही तिथे एक आम्हाला तलाव दिसलाय पण तो पूर्ण सुकलेला आहे उन्हाळ्यामुळं आणि लय बेकार ऊन आहे गाईज आम्ही चाललोय गाईज नशीब इथं सावली माहिती का म्हणून जरा बरं वाटतंय चालायला राहते लय बेकार हाल झाले होते हे बघा पावसाळ्यात काय खतरनाक व्ह्यू असेल इकडून फायनली आम्ही रायगडच्या पायथ्याशी आलोय मोकार दमलेलो आहे या ठिकाणी हे बघा गाईज किल्ले रायगड दिसते का नाव हे बघा आता ह्या हॉटेलच्या मागं कुठली तरी एक गुहा आहे ती बघायला जाणार आहे अश्वयुगीन काळापासूनची गुहा आहे वाटतं चला बघूयात काय काय नाही ऐक गड दिसते का मागं तेवढा उतरून आलोय आता कुठंतरी चाललोय आम्ही म्हणजे ते गुहा आहे कुठली तरी देवा इकडचा रस्ता थोडासा रिस्की दिसतोय पण ठीक आहे आपण व्यवस्थित जाऊयात आमचं वरतीच झालं इतकं सुंदर दिसतंय ना हे बघा अयो हे बघा काय भारी दिसतंय वाघ बिळ आहे काय ते हे बघा अयो दमलोय पण मोकर भारी व्ह्यू तर अशा प्रकारे आमची ट्रिप कंप्लीट झालेली आहे आता आम्ही जाणार आहे बसमध्ये बसायला बाय 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 बसमध्ये करूयात ना ठीक आहे बाय गाईज ब्लॉग आवडला असेल डू लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करून नक्की सांगा तुम्ही रायगड पाहिला का नाही आम्ही तर पाहिला म्हणजे मी दुसऱ्यांदा पाहिला आता चहा पितो तो झाला पिऊन संपलं माझं गाई तिथं चहा प्यायला थांबलो होतो आता आम्ही जाणार आहे आता किती 4:30 वाजले असतील आणि सकाळी आपण किती वाजता चढायला सुरू केली का 7:30 चढायला म्हणजे नाही रोपवेने गेलतो ना 7:30 नाही 7:30 8 वाजता हा 7:30-8 वाजता आणि आम्हाला 4 वाजले ते तरी आम्ही जाताना रोपवेने गेलो होतो तरी बेकार हालत झाली ते पाय पूर्ण गेले ते गाडीत बसल्या बसल्या सगळी जण झोपणार आहेत गाईस एवढं डेंजर दमलेलो आहे आम्ही बाय गाईस बाय बाय